ह्या कानन बेलोसे आता या तुझी काळजी घेतील आणि तुझ्या बरोबरच असतील. नमस्कार. खूप हट्टी झाली असं तू माऊ. हा, सारखी आईला त्रास देतेस ना. तुला असं वाटतं ना आईला काही दिसत नाही म्हणून. असं अजिबात नाहीये, मला सगळं दिसतंय. हा, मग आता गुपचूप पाण्यामध्ये जाऊन बसायचं. झोपायचं की नाही बाळाला पाण्यामध्ये? हा, मग जायचं आणि झोपायचं. काय पाळणा कुठे? माझी परीक्षा बघतेस? माझी परीक्षा बघतेस का? पाळणा कुठे? आपण आता कुठे बसलोय? खिडकी समोर की नाही? मग इथून 2 पावले टाकली की आपला पाळणा आहे, माऊच्या पाळणा आहे. जाऊन बसायचं माऊला पाळण्यामध्ये. जायचं का? झोपायचं का माऊला? चला पण आता पाळण्यामध्ये जाऊन बसू. हा, इथून आपण उठलो. आता इथून 2 पावलं चालल्यानंतर कुठे येणार आपण? या जानकी वहिनी, आणि पोरीला पाळण्यात ठेवा ठेवा नाही टाका. पण येणार माऊच्या पाळण्यापाशी. 2 पावलं चालायची. 1 आणि 2. आता इकडे आला आपला पाळणा. आता माऊ झोपणार आहे. का? काय झालं माऊला? हा, काय झालं बाळाला? हा, काय झालं माऊ? नाही जायचं पाळण्यामध्ये? नाही जायचं? ग रडायचं नाही असं. हा हा, मग आईपाशी राहायचंय, आईजवळ राहायचंय. जाऊ दे, आपण आईजवळ राहू. हा, पाळण्यापाशी नको जायला. हा, आईजवळ थांबूया. नाही ग, नाही ठेवणार तुला पाळण्यात. रडू नको, रडू नको. शांत हो माऊ. माऊ शांत हो. हॅलो. काय झालं? काय चाललंय? माऊचा आवाज येत नाही. झोपली का काय? हो, गाढ झोपलीये. अरे वा, म्हणजे बाईंच्या हातात जादू दिसतेय तर. हो, त्यांनीच तर तिला शांतपणे झोपवलंय. त्यांच्या ना सगळ्यामध्येच जादू आहे. त्यांच्या हसण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये. पण ना बाई जरा फारसं काही बोलत नाही. तो जरा जास्तच कडक आहे. एकदम योग्य बाई मिळालेली दिसते तुला. अशीच कडक बाई हवी होती. आता काय करतायत त्या? आत्ता ना जेवायला गेल्यात त्या. म्हणजे आतमध्ये स्वयंपाकघरात आहेत. ते सुद्धा मी सांगितलं म्हणून, नाहीतर जात नव्हत्या. पण बाई थोड्या कडक आहेत म्हणजे कशा वागतायत? म्हणजे काय होतं सांगू का? त्या स्वतःच्या कामामध्ये चुकत नाहीत आणि दुसऱ्या कोणाला चुकायची संधी पण देत नाहीत. म्हणजे बघा ना, शाळेमध्ये कशा कडक मास्तरीण बाई असतात ना, तशा आहेत त्या. त्यांना 4-4 ओळींचे प्रश्न विचारले ना की एका शब्दात उत्तर देतात. तो म्हणजे बाईंनी तुझी चांगलीच अडचण करून ठेवलेली दिसतीये. नाही हो, अडचण कसली, कामाला खूप चांगल्या आहेत. म्हणून तर मला माऊची आता अजिबात काळजी वाटत नाही. सगळ्यात मोठी काळजी माझी मिटली आहे जानकी. कारण जेव्हा जेव्हा बाहेर असायचो तेव्हा मला तुझी काळजी असायची. पण आता कसलीही चिंता नाही. तुमच्या त्या बाईंचं ना एक बरं आहे, त्यांना काहीही विचारलं ना तरी सांगतात नोकरी आहे माझी, संस्थेने असं करायला सांगितलंय, संस्थेने तसं करायला सांगितलंय. अरे वा, म्हणजे अगदी योग्य बाई मिळालेली दिसतेय. प्रत्येक माणसानं इतकंच व्यावसायिक असायला हवं आपल्या कामाच्या बाबतीत. बरं जाऊ दे, मी फोन ठेवतो. मी संध्याकाळी आल्यावरती मला दिवसभरातल्या सगळ्या गमती जमती सांग. पण खरंच जानकी, मी तुझ्या हातचं खाणं खूप मिस करतोय. काही खाल्लं तर पोटात जातच नाही. तुझ्या हातचं खाणं आणि तुला खूप मिस करतोय मी. बरं चल, संध्याकाळी भेटू. बाय. काननबाई,
हां सकाळपासून ना खोलीत बसून बसून मला फार कंटाळा आलाय. मला खोली बाहेर घेऊन चला ना. द्या बाळाला माझ्याकडे द्या. आलेले छोना, आता पाण्यात गाई गाई करायची बाळा. बसा इथे, बसा. तुम्ही पण बसा ना. नाही असू दे. मॅम आता कसं वाटतंय तुम्हाला? आता छान वाटतंय. म्हणजे मगाशी खूप वेळ खोलीमध्ये बसून होते ना, मला मोकळ्या जागेमध्येच आवडतं. आता बरं वाटतंय. सर सर तुमची फार काळजी करतात ना? हो, खरं तर त्यांच्या काळजी करण्याच्या स्वभावाचीच मला काळजी वाटते. सारखं घरामध्ये बसून कसं चालेल ना. एवढे मोठे राजकारणी, बाहेरची कामं असतातच. पण आता मी पण त्यांना सांगितलंय माझी काळजी करू नका म्हणून, कारण माझी काळजी घ्यायला आता तुम्ही आहात. मला पण सरांनी भरपूर सूचना केल्या आहेत आणि त्यातली महत्वाची म्हणजे तुम्हाला कधीही एकटं न सोडायची. सक्त ताकीद आहे त्यांची. मला वाटलंच होतं तुम्हाला ढिगभर सूचना केलेल्या असणार म्हणून. पण तुम्ही काही काळजी करू नका. नाही, जास्त लक्ष देऊ नका. तुम्हाला जेवढं जमतंय ना तेवढं करा. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असेल ना, म्हणजे वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करावं लागत असेल ना. जबाबदारीचं काम ना, त्यातून म्हातारी माणसं असली की आणखीनच जाऊ. कसं सांभाळता तुम्ही हे सगळं? पाण्यात उडी मारली की पोहता येतं, पण त्यासाठी आधी पाण्यात उडी मारावी लागते. समाजकार्याची मला आवड होतीच आणि आता तेच माझं प्रोफेशन आहे. जबाबदारी तर कुठल्याही कामात असतेच, त्याशिवाय काय मजा आहे. अशा बऱ्याच बायका असतील ना तुमच्या संस्थेमध्ये? सध्या मॅम सांगायचं झालं तर ती काळाचीच गरज आहे. म्हणजे घरी एकटं म्हातारं माणूस असलं की त्याला मदतीसाठी कोण ना कोणतरी लागतं. मग त्यासाठी हे सगळं करावंच लागतं. हा आमच्या प्रोफेशनचा पार्ट झाला. मला पण आवडतं दुसऱ्यांची मदत करायला, पण सध्या काय आहे, मलाच कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. मॅम प्लीज तुम्ही असं काही मनात आणू नका. अहो तुम्ही फक्त आता बरं व्हायचा विचार करायचा आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. काय पॉझिटिव्ह थिंकिंग असलं ना की माणूस लवकर बरा होतो असं म्हणतात. हे पण मला सारखं असंच सांगत असतात. कोण रडतंय? माऊचा आवाज तर नाहीये. युवराज रडतोय बहुतेक. तुम्ही एक काम करता, वामनदादांच्या खोलीमध्ये जाऊन बघता का रडतोय ते. अहिल्याताई नाही आहेत बहुतेक तिकडे. मी ठीक आहे मॅम, तुम्ही प्लीज इकडनं उठू नका. हो, मी बघते. हा. अले अले बाला ओलू शून चललाच नाही. नाही 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 चललाच नाही. नाही नाही नाल बाबू बाबू. ओ शान माझं बाळ. जप काकू कली जाऊया. शान शान बाय ते तच थांबलं ललाच. चललायचं नाही. आता कसं थांबलं. काकू कली जाऊया. चला चला आपण आलो काकूकडे. युवराज, अली शून्य. कोण आहेस तू? आणि इकडे. माझ्या मुलाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? अहिल्याताई, ह्या कानन बेलोसे मला सांभाळण्यासाठी इकडे आल्या आहेत त्या. तुला सांभाळण्यासाठी आलायत ना? मग माझ्या बाळाला हात लावायची काय गरज आहे? अहो, तुमच्या खोलीमधून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता, म्हणून मीच त्यांना सांगितलं इकडे घेऊन यायला. म्हणून त्यांनी युवराजला इकडे आणलं. कशाला? तो काय रस्त्यावर पडलाय? त्याला सांभाळायला मी समर्थ आहे. त्यासाठी तुझ्या उपकरणांची गरज नाही आम्हाला. काय झालं? का ओरडतेस तू अहिल्या? वा, आता मी ओरडते का? तुमच्या लाडक्या जानकीलाच विचारा ना काय झालंय ते.
मॅम मी सांगते. आम्ही दोघी इथे बसलो होतो. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून जानकीताईंनी मला त्याला आणायला सांगितलं. मी त्यांच्या खोलीत जाऊन त्याला आणलं, इतकंच. एवढंच ना? अगं मग तिने तुझ्या मुलाला उचललं तर त्यात एवढं आकाश पातळ एक करण्यासारखं काय आहे? अच्छा, म्हणजे सगळा दोष माझाच आहे का? युवराजला या घरात आणल्यापासून कोणीही त्याला प्रेमाने उचललं सुद्धा नाहीये. आणि रडायला लागला बरं, सगळ्यांना पुळका आला. काही एक गरज नाहीये, त्याला सांभाळायला मी समर्थ आहे. अगं मग त्याला खोलीत तसंच रडत ठेवायला हवं होतं का? मी काही बाळाला रडत ठेवत गच्चीवर हवा खायला गेले नव्हते. त्याच्यासाठी दूध गरम करायला गेले होते. इथे माझी कामं मलाच करावी लागतात. त्यासाठी आमच्यासाठी कोणी नर्स नाही ठेवली आहे. पहिल्या राईचा पर्वत करतेस तू. राईचा पर्वत? ही बाई युवराजला जानकीच्या हातात देत होती. तिला एकतर डोळ्यांनी दिसत नाही. माझ्या बाळाला काही झालं असतं म्हणजे? अहिल्याताई, मला दिसत नसलं तरी सुद्धा चिवला आणि माऊला मीच सांभाळते ना. तसंच युवराजला सुद्धा सांभाळलं असतं मी. तू तुझं तोंड बंद ठेव. मी आत्याबाईंशी बोलते. आत्याबाई, जर का मी चिवशी किंवा मावशी असं काही वागले असते तर चाललं असतं तुम्हाला? तू तसं काही करणार नाहीस याची खात्रीच आहे का आम्हाला. कारण त्याच्यासाठी मनात प्रेम असावं लागतं. विकतची मुलं मिरवणं वेगळं आणि घरात असलेल्या जीवाला जीव लावणं वेगळं. आत्याबाई, तुम्ही या दीड दमडीच्या नर्स समोर माझा अपमान करताय, तेही या जानकीसाठी. का? जानकीला तू वाटेल तसं बोलतेस म्हणून मी उत्तर दिलं तुला. एवढ्या का नाकाला मिरच्या जमल्यात तुझ्या? मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझ्या युवराजला कोणीही हात लावलेलं मला चालणार नाही. आणि एखाद्या मोलकर्णीने तर नाहीच नाही. आत्याबाई, तुम्ही कशाला मध्ये पडलात? माझ्यामुळे उगीच तुम्हाला, खरं तर माझंच चुकलं. मला त्याच्या रडण्याचा आवाज आला आणि मला माफ करा. अगं तू कशाला माफी मागतेस? जिने माफी मागायला हवी ती गेली उर्मटासारखी निघून. तू कशाला दुसऱ्याचं खापर स्वतःच्या डोक्यावर घेतेस? जाऊ दे, तू तुझ्या खोलीत जाऊन विश्रांती घे बरं. माऊ पण उठायची वेळ झाली आहे ना. चल. बेलोसीबाई, अहिलेच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. तिला ना कुठे कसं काय बोलावं काही कळत नाही. तिला घेऊन जा तिच्या खोलीत. चला मॅम. अशा आहे. इथे बसता, इथे बस. की थोडा वेळ आराम करता का तुम्ही? नाही, नको, मी ठीक आहे. काननताई, तुम्हाला स्वयंपाक करता येतो? येतो ना. नाही म्हणजे आमच्या प्रोफेशनमध्ये हे सगळं यावंच लागतं. कधी कुणाला कसली गरज भासेल सांगता येत नाही ना. तुम्ही का विचारलं? तुम्हाला काही खायला करून आणून देऊ का? नाही नाही, मला नकोय काही. मला ना म्हणजे मला ह्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं होतं. सरांसाठी? हो. तुम्ही मला आज संध्याकाळी स्वयंपाकघरात घेऊन जाऊ शकाल? कशासाठी? पहिल्यांदा सांगा ना, घेऊन जाऊ शकाल का? सॉरी मॅम, आधी तुम्ही सांगा कशासाठी. तुम्ही म्हणजे ना काननताई, तुम्ही ना हातामध्ये छडी घेऊन उभ्या असलेल्या शाळेतल्या मास्तरीण बाईंसारख्या वाटता कधी कधी.
मला माझ्या हाताने यांच्यासाठी शिरा बनवायचा आहे. अच्छा, म्हणजे मगापासून त्यासाठी विचारत होता का? सॉरी मॅम, तुम्ही मला इतर कुठेही न्यायला सांगा, पण किचनमध्ये जायची परवानगी मी तुम्हाला देऊ शकत नाही. काय किचनमध्ये गॅस आहे, सुरी आहे, इतकी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत. पण मग त्याला काय झालं? मी काही पहिल्यांदा नाही जाते स्वयंपाकघरात. माझ्या ओळखीचंच आहे ना ते, आणि तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी तिकडची सुद्धा मापं मोजून ठेवीन, आणि तुम्ही थांबालच ना माझ्या बरोबर. नाही मॅम, म्हणजे पुन्हा एकदा हवं तर सॉरी म्हणते मी. वाटल्यास शिरा मी बनवते, पण मी तुम्हाला किचनमध्ये जायची परवानगी देऊ शकत नाही. असं काय करताय? मगाशीच फोनवर हे मला म्हणत होते की माझ्या हातच्या चवीची आठवण येते यांना म्हणून. मग मी सांगते सरांना, काय? तुमच्या हाताची चव आणखीन काही दिवस मिस करायला. पण तुम्हाला मी किचनमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. वन्स अगेन आय एम सॉरी मॅम. जानकी मॅम, तुम्हाला काही चहा वगैरे हवाय का? नाही नाही, नको. मग सरबत आणून देऊ? अहो खरंच काही नकोय. तुम्हीच बसा थोडा वेळ, विश्रांती घ्या जरा. मी विश्रांती? तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून मला इथे आणलंय. मी विश्रांती घेतली तर सर मला कामावरून काढून टाकतील ना. ताई, गण्या. हा, काननताई, हा माझा भाऊ गणेश, 7वीत आहे. हॅलो. आणि तुम्ही त्याला गणेश किंवा गण्याच म्हणा, ते सर बीर नको. ताई, आज खूप मजा आली. काय झालं असेल सांग. गण्या, आता तुझ्या शाळेमध्ये काय झालं असेल हे मी कसं सांगू? अगं सांग ना. अरे काय झालं असेल? बाई रागवल्या असतील, नाहीतर अंगठे धरून उभं केलं असेल, नाहीतर बाकावर उभं केलं असेल, किंवा हाकलून दिलं असेल. काय केलंयस यातलं तू? ताई, मला काय दरवेळेला शाळेत शिक्षा होते असं काही नाही. मी नाही सांगत, जा. हे गण्या, मुलगी आहेस का? सारखा काय रुसून बसतोस? बरं सांग मला काय झालं. आज ना आम्हाला शाळेतून नेहरू सेंटर मध्ये घेऊन गेले होते. दिवसा ग्रहतारे बघायला मिळाले. लई मजा आली. पण ते शास्त्रज्ञ शिरा ताणून ताणून काय बोलत होते ते काहीच कळलं नाही. गण्या, तू पण ना शाळेतून असली भन्नाट भन्नाट वाक्य शिकून येतो. काननताई, मला ना अचानक काहीतरी प्यावंसं वाटतंय. तुम्ही मगाशी मला म्हणाला होतात ना की मला काही हवंय का प्यायला. मला चहा किंवा सरबत काही पण चालेल, देता? चहा चालेल? हो. आणते. गण्या, गेल्या खरं त्या? हा, गेल्या. हा, ऐक, आता तुला आज माझी मदत करायची. काय झालं? माऊला भरवायचंय का मालिश करायचंय? तसं काही नाही रे. मला यांच्यासाठी शिरा बनवायचा आहे. स्वयंपाकघरात जाऊ. पण ताई, तू एकटी जाऊन कसं काय करणार शिरा? अरे एकटी नाही करणार आहे, पांडुदादा असतील ना मदतीला. फक्त मला स्वयंपाकघरामध्ये कोणी जाऊन देत नाही ना, मला स्वयंपाकघरामध्ये जायचंय. तू करशील ना मदत? हा ठीक आहे. हे बघ, मी काय सांगते ते नीट आहे. हो. हा. चहा घ्या. काननताई, माझ्या ना औषधाच्या गोळ्या संपल्या आहेत. गणेश बरोबर जाऊन त्या आणता येतील का? त्याचं काय आहे, मी गण्याला एकट्याला पाठवलं असतं, पण ते दुकानदार ह्याच्याकडे देत नाही तो. ठीक आहे, मी जाते ना त्याच्याबरोबर, पण मी येईपर्यंत या खोलीतून बाहेर नाही पडायचं. हो हो हो, नाही नाही. बरं, प्रिस्क्रिप्शन? हा, ती चिठ्ठी आहे ना, ती आरशापाशी ठेवली आहे मी. ठीक आहे, मी बघते. ताई, केमिस्टचं दुकान 10 मिनिटावर आहे, पण ते आज बंद असणार आहे. त्यामुळे यांना अर्धा एक तास इकडे तिकडे फिरवतो. हा चालेल, गणा तू लय भारी आहे, माझा भाऊ शोभतोय. मिळाली चिठ्ठी.
लक्षात आहे ना? मी येईपर्यंत इथून बाहेर नाही पडायचं. हा, नाही नाही चला.